ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये घडल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे। या प्रकरणातील पीडित महिला 30 वर्षांची असून ती विवाहित आहे आणि एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करते, अशी माहिती वृत्तात प्रसिद्ध झाली आहे। कुटुंबाच्या आर्थिक गरजांमुळे तिने आपल्या एका मित्राकडे मदतीसाठी संपर्क केला होता। त्यानंतर त्या मित्राने तिला रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावलं होतं। बुधवारी रात्री ती तिथे पोहोचली। हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिच्या मित्राने 105 क्रमांकाची खोली घेतली होती। दोघे त्या खोलीत होते। जेवण झालं आणि मद्यप्राशनही झाल्याचं पोलिसांच्या माहितीतून समोर आलं आहे। त्यावेळी तिच्या मनात पुढे काही तासात काय होणार आहे याची अजिबात कल्पना नव्हती, कारण काही वेळातच या सगळ्या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळणार होतं। रात्री साधारण 11 वाजले होते। हॉटेलच्या खोलीत असताना या महिलेला फोनवर बोलायचं होतं, त्यामुळे ती खोली बाहेर आली। हॉटेलच्या बाहेर जाऊन तिने फोनवर बोलणं केलं। काही वेळाने फोनवरील बोलणं संपलं आणि ती पुन्हा आपल्या खोलीकडे निघाली। इथपर्यंत सगळं अगदी सामान्य होतं। तिला जायचं होतं ते 105 क्रमांकाच्या खोलीत, पण रात्रीच्या त्या गडबडीत दिशेचा अंदाज चुकला आणि ती चुकीच्या मजल्यावर गेली। तिच्या लक्षात आलं नाही की ती 105 क्रमांकाच्या खोलीसमोर नसून 205 क्रमांकाच्या खोलीसमोर उभी आहे। तिने दरवाजावर थाप मारली। आतून दरवाजा उघडला गेला आणि या क्षणी या संपूर्ण प्रकरणातला सर्वात धक्कादायक भाग सुरू झाल्याचा आरोप आहे, कारण ज्या व्यक्तीला ती आपला मित्र समजत होती तो तिथे नव्हताच। त्या खोलीत तिच्यासाठी पूर्णपणे अनोळखी 3 तरुण होते। आता इथे एक प्रश्न निर्माण होतो, जर खोली चुकीची होती तर तिने दरवाजा उघडल्यानंतर काय केलं? पोलिसांच्या माहितीनुसार तिने त्या खोलीत असलेल्या तरुणाकडे आपल्या मित्राबद्दल विचारणा केली। त्या तिघांनी तिचा मित्र तिथे नसल्याचं सांगितलं, म्हणजेच तिची चूक तिच्या लक्षात आली आणि ती परत जाण्याच्या तयारीत होती। कदाचित ती पुन्हा 105 क्रमांकाची खोली शोधण्यासाठी निघाली असती आणि हा संपूर्ण प्रकार तिथेच संपला असता, पण तसं झालं नाही। पोलिसांच्या तपासानुसार ती महिला वळून निघत असताना आरोपीपैकी एकाने तिचा मित्र आत असल्याचं सांगत तिला पुन्हा खोलीत बोलावलं। पुढच्या काही क्षणात परिस्थिती पूर्णपणे बदलली। महिलेच्या फिर्यादीनुसार तिला जबरदस्तीने खोलीत ओढण्यात आलं आणि दरवाजा बंद करण्यात आला। बाहेरून पाहणाऱ्या कोणालाही त्या बंद दरवाजाच्या आत नेमकं काय सुरू आहे याची कल्पना नव्हती। त्या खोलीत त्यावेळी 3 तरुण होते। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार ते तिघेही मद्यप्राशन करत होते। महिलेच्या तक्रारीनुसार तिला जबरदस्तीने बियर पाजण्यात आली। त्यानंतर तिच्यावर तिघांनी आळीपाळीने लैंगिक केल्याचा आरोप आहे। ही घटना रात्री साधारण 11 वाजल्यापासून पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत सुरू असल्याचं पोलिसांच्या माहितीतून समोर आलं आहे। म्हणजे काही मिनिटांचा हा प्रकार नव्हता, तर अनेक तास ती महिला त्या खोलीत अडकून होती, असा आरोप आहे। त्या बंद खोलीत त्या रात्री काय घडलं याची माहिती आता पोलीस तपासातून समोर आणली जात आहे। मात्र पीडित महिलेच्या तक्रारीतून समोर आलेला घटनाक्रम अत्यंत गंभीर आहे। एका चुकीच्या खोलीच्या दरवाजावर केलेली थाप, त्यानंतर जबरदस्तीने आत ओढणं आणि मग पहाटेपर्यंत चाललेला प्रचार, या सगळ्यांमुळे छत्रपती संभाजीनगर ह्या शहरात घटनेची चर्चा झाली। पण या सगळ्यात एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे त्या महिलेने हार मानली नाही। पहाटे साधारण 3 ते 4च्या दरम्यान तिला त्या खोलीतून बाहेर पडण्याची संधी मिळाली। पोलिसांच्या माहितीनुसार तिने दरवाजा उघडला आणि बाहेर येताच आरडाओरड करण्यास सुरुवात केली। इतक्या तासांनंतर ती त्या तिघांच्या तावडीतून बाहेर पडली होती। हॉटेलच्या बाहेर आल्यानंतर तिने थेट वेदांतनगर पोलीस ठाणं गाठलं। रात्री घडलेला प्रकार तिने पोलिसांना सांगितला आणि तक्रार दाखल केली। एका बाजूला पीडित महिला पोलीस ठाण्यात पोहोचली होती, तर दुसऱ्या बाजूला ज्यांच्यावर आरोप होते ते तिघे हॉटेलमधून निघून गेले होते। आता पोलिसांसमोर सर्वात मोठं आव्हान होतं, ते म्हणजे या तिघांना शोधून काढणं। तक्रार मिळताच वेदांतनगर पोलिसांनी तपास सुरू केला। पोलिसांनी हॉटेलमधील रेकॉर्ड तपासले। खोली क्रमांक 205 कोणी बुक केली होती, बुकिंगच्या वेळी कोणते मोबाईल नंबर देण्यात आले होते, हॉटेलमध्ये कोण आले होते याची माहिती घेतली जाऊ लागली। त्याचबरोबर हॉटेलमधील CCTV फुटेजही तपासण्यात आलं। आरोपींनी सकाळी आपले मोबाईल बंद केले होते आणि हॉटेलमधून निघून गेले होते, अशी माहिती वृत्तात आली होती। त्यामुळे त्यांचा शोध घेणं पोलिसांसाठी आव्हानात्मक होतं, पण हॉटेलच्या नोंदी, CCTV आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्यांच्या हालचालीचा माग काढला। तपास पुढे जात असताना 3 संशयितांची ओळख स्पष्ट होत गेली आणि मग पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी वेगाने पावलं उचलली। या तपासात पोलिसांना मिळालेली माहिती महत्त्वाची ठरली। हॉटेलमध्ये खोली बुक करताना वापरलेला मोबाईल क्रमांक, हॉटेलमधील रेकॉर्ड आणि CCTV फुटेज, या सगळ्यांचा आधार घेण्यात आला। आरोपी मोबाईल बंद करून निघून गेले असले तरी पोलिसांनी तपासाची दिशा बदलली नाही। उपलब्ध माहितीच्या आधारे त्यांचा शोध घेण्यात आला आणि तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या 3 तासाच्या आत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे।
जिन्सी, मोंढा आणि भानुदास नगर परिसरातून या तिघांना ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्तात नमूद आहे. एका बाजूला पीडित महिलेची तक्रार आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांचा तांत्रिक तपास, या दोन्हींच्या आधारे या प्रकरणाचा तपास पुढे सरकला. तिन्ही आरोपी अविवाहित असल्याची माहितीही पोलिसांच्या तपासावर आधारित वृत्तात प्रसिद्ध झाली आहे. मात्र या तिघांवर लावण्यात आलेले आरोप हे न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे बाकी आहे. या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे पोलिसांनी केवळ आरोपींना पकडलं नाही, तर घटनेशी संबंधित पुरावेही तपासण्यास सुरुवात केली आहे. हॉटेलचं बुकिंग रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि पीडित महिलेची तक्रार या सगळ्यांच्या आधारे तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आल्याचं वृत्तात नमूद आहे. हॉटेलमध्ये त्या रात्री कोण कोण होतं, कोणत्या वेळी कोणाची ये-जा झाली, आरोपी आणि पीडित महिलेच्या हालचाली काय होत्या, या सगळ्याची पडताळणी तपास यंत्रणेकडून केली जात आहे. कारण अशा गंभीर प्रकरणात प्रत्येक पुरावा महत्त्वाचा असतो. त्यामुळे फक्त सोशल मीडियावर फिरणाऱ्या माहितीकडे न पाहता पोलीस तपासातून अधिकृतपणे समोर येणाऱ्या तथ्यांकडे पाहणं गरजेचं आहे. या संपूर्ण घटनेचा विचार केला तर सुरुवात अगदी साध्या गोष्टीने झाली होती. एक महिला आपल्या मित्राला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेली होती. मित्राची खोली होती 105 नंबर. रात्री फोनवर बोलण्यासाठी ती बाहेर गेली. परतताना दिशेचा अंदाज चुकला आणि 105 ऐवजी 205 क्रमांकाच्या खोलीवर तिची थाप पडली. त्या खोलीत 3 तरुण होते. तिने मित्राबद्दल विचारलं. तिला तो तिथे नसल्याचं सांगण्यात आलं. ती तिथून निघून जाण्याच्या तयारीत होती, पण पोलिसांच्या माहितीनुसार त्यानंतर तिला पुन्हा आत बोलावण्यात आलं आणि जबरदस्तीने खोलीत ओढण्यात आलं. पहाटे ती तिथून बाहेर पडली आणि पोलीस ठाण्यात पोहोचली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि 3 तासात तिघही आरोपींना अटक झाली. हीच या प्रकरणाची संपूर्ण साखळी आहे. पण सुरुवातीपासून एक प्रश्न सतत समोर येतो. जर महिलेने फक्त चुकीच्या खोलीचा दरवाजा ठोठावला होता, तर तिच्यासोबत पुढे एवढं गंभीर काय घडलं? हा प्रश्न या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे. कारण एका चुकीच्या दरवाजाची थाप आणि त्यानंतर घडलेली घटना यामध्ये काही क्षणांचं अंतर होतं. त्या काही क्षणांमध्ये परिस्थिती इतकी बदलली की रात्री हॉटेलमध्ये मित्राला भेटण्यासाठी गेलेली महिला पहाटे थेट पोलीस ठाण्यात पोहोचली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि विशेष म्हणजे आरोपी पळून गेले असतानाही पोलिसांनी त्यांचा माग काढला. हॉटेलमधील नोंदी आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. मोबाईल बंद करून आरोपी निघून गेले होते. तरी तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले. आता इथपर्यंत तुम्हाला कदाचित सगळं स्पष्ट झालं असेल, पण या घटनेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा लक्षात घ्या. ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली. महिला मित्राला भेटण्यासाठी गेली होती. खोली क्रमांक 105 होता. ती रात्री फोनवर बोलण्यासाठी बाहेर गेली आणि परतताना चुकीच्या दिशेने जाऊन खोली क्रमांक 205च्या दरवाजावर पोहोचली. तिथे 3 तरुण होते. पोलिसांच्या माहितीनुसार महिलेने निघण्याचा प्रयत्न केला असताना तिला जबरदस्तीने आत ओढण्यात आलं. तिच्या तक्रारीनुसार तिघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. पहाटे तिने स्वतःची सुटका करून आरडाओरड केली आणि थेट वेदांतनगर पोलीस ठाणं गाठलं. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 3 तासात तिन्ही आरोपींना अटक केली. आणि आता शेवटी त्या 3 नावांकडे पुन्हा एकदा पाहूया. कारण या प्रकरणात पोलिसांनी ज्यांना अटक केली आहे ते आहेत घनश्याम भाऊलाल राठोड, ऋषिकेश तुळशीराम चव्हाण आणि किरण लक्ष्मण राठोड. घनश्याम राठोड याचं वय 27 वर्ष, ऋषिकेश चव्हाण याचं वय 25 वर्ष आणि किरण राठोड याचं वय 25 वर्ष असल्याचं पोलिसांच्या माहितीनुसार वृत्तात नमूद आहे. तिघांनाही वेदांतनगर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयीन प्रक्रियेत त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होणे बाकी आहे. त्यामुळे या घटनेबाबत अंतिम निष्कर्ष न्यायालयीन तपासणीनंतरच निघेल. मात्र सध्या उपलब्ध पोलीस माहितीनुसार एका चुकीच्या रूम नंबरपासून सुरू झालेला हा धक्कादायक घटनाक्रम पहाटे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर अवघ्या 3 तासात पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. 105 ऐवजी 205 क्रमांकाच्या दारावर पडलेली ती एक थाप आणि त्यानंतर घडलेला हा संपूर्ण प्रकार आता पोलीस तपासाच्या केंद्रस्थानी आहे.